महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर मी सुरेश दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आज आपण बावधन गावामध्ये आलेलो आहोत. बावधन गाव म्हणलं तर बावधनचं बगाड हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. बावधनचं बगाड जसं आहे तसं बऱ्याचशा आजूबाजूची गावं असतील, काही पुणे जिल्ह्यातली गावं असतील की या भागामध्ये बगाड हे मोठ्या प्रमाणामध्ये साजरं केलं जातं. आणि यासाठी मंडळी आज आपण येथे आलेलो आहोत. बावधनमधली सर्वात मोठी गोष्ट म्हणली तर गुरवीची बैल, त्याचबरोबर गुरवीची बैल पकडून जी पुढे बैल बगाड ओढत असतात. एकूण 12 ते 14 बैलांच्या साह्याने हा बगाड ओढत आणला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बगाड जर पाहायचा असेल तर तो जेव्हा शेतातून जेव्हा त्या रानातून बाहेर काढला जात असतो सोमेश्वराच्या मंदिराच्या इथून, त्यावेळेस बघण्यामध्ये खरंच तो एक वेगळाच थरार असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बगाड गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजे इंग्रजांच्या काळापासून देखील सांगितलं जातं गावकऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार की या बगाडाची जी बैल असतात ही खिलार, या खिलार गाईच्या पोटीचे कोण जन्माला येतात त्या खिलार बैलांच्या साह्याने हा बगाड ओढला जातो म्हणजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बावधन एक असं गाव आहे की ज्या गावामध्ये प्रत्येक घरटी एक तरी आपल्याला बैल आपल्याला सांभाळलेला पाहायला मिळतो. आणि आपण पाहिलं तर बावधनमधली बरीचशी बैल ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे. आणि त्याचबरोबर आपण वेगवेगळी बैल आजपर्यंत चॅनलच्या माध्यमातून पाहिली. आणि आज आपण या बावधनचं बगाड पाहण्यासाठी तिथे जात आहोत मंडळी. चला आपण तिथे भेटूया. नमस्कार मंडळी, मी आहे सूरज दिघे आणि खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आज खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम बावधन गावामध्ये आलेली आहे. बावधन म्हणजे सर्वात महत्त्वाचं गाव हे महाराष्ट्रातील मानलं जातं. का तर याचं प्रमुख कारण हे आपण आज पाहणार आहोत. मंडळी बावधन म्हणलं की बावधनचं बगाड हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बावधनच्या या बगाडाच्या दिवशी सर्वात जास्त प्रमाणात येथे मोठ्या प्रमाणात बैल जातीवंत दिप्पाड उंच आणि मोठ्या मापाची बैल ही पाहिली जातात. या बावधन गावाचं जे बगाड आहे ते दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी पाहायला मिळत असते. मंडळी एकमेव असं गाव की ज्या एकाच दिवशी एकाच जागेवरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही बावधन गावातली बैल पाहायला मिळत असतात. बावधन गावामध्ये अजून एक विशेष गोष्ट म्हणली तर प्रत्येक शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये बैल सांभाळत असतो. प्रत्येक घरामध्ये एक तरी बैल सांभाळला जातो. हे बावधनचं एक वेगळं वैशिष्ट्य महाराष्ट्रामध्ये जाणलं जातं. आणि याच बावधनमध्ये आज आपण वेगवेगळ्या मालकांच्या मुलाखत घेणार आहोत. मंडळी चॅनल शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी, कारण जास्तीत जास्त आपण बावधन बगाडाची माहिती आज येथे पाहणार आहोत. मंडळी खूप खूप धन्यवाद. मंडळी आज आपल्यासोबत संतोष सावंत हे शेतकरी आपल्यासोबत आहेत. यांच्याकडे 6 दाती बैल आहे, नुकताच त्यांनी बडवलेला आहे. आणि बावधन बगाडाच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारची तयारी मालकांनी केली हे आपण जाणून घेऊया. मालक, आम्हाला हा बैल तुम्ही कुठून आणला, काय आणला, याचा व्यायाम खुराक काय असतो ती माहिती द्या. बैल आपण पुशेगाववरून घेतला आणि आता हे शेतीकाम पण आणि बगाड पण. ते बगाडासाठी आमचे असते 5-6 महिने अगोदर सुरुवात होती दीपावळीपासूनच. तर त्याला ते रतीब, शेंगदाणा पेंड, खापरी पेंड आणि बैल म्हणून एक खाद्य आहे ती एक, अशा 3 प्रकारचं खाद्य त्याला असतं. आता कणसाची मका ही अशी खास बैल पाहतोय तुमच्याकडं. तर ह्या बैल याच्या अगोदर तुमच्या वडील असतील, आजोबा असतील, कशा प्रकारची बैल सांभाळली जायची? चांगल्या मोठ्या टप्प्या बैल असे उंच 7 फुटाच्या वर म्हटलं तरी कमीत कमी 5.5-6 ह्याच्यावरच बैल. त्याच्या खाली एक पण बैल नाही बघायला मिळायचा. आता सध्या दावणीला या बैलाशिवाय अजून काय काय तुमच्याकडे? काय एक म्हैस आहे, बाकी एक बैल. या बैलाचा रतीब काय काय असतो? आता बगाडाच्या दृष्टिकोनातून फक्त मक्याची कणसं जास्त असतात. उन्हाळ्याचे दिवस आहे, पाऊस कमी असतो, मग मक्याची कणसं ते विकत घेतो. विकत घ्यायची. हा, बंडत बाजारला जायचं, बाजारावरून पोती आणायची विकत कणसाची. आणि शिवाय अशी विकणारे असतात ना, म्हणजे शेतकरीच असतात असे प्लॉट करतात मक्याचे. मग ते सारा किंवा सरी काय असेल ती घ्यायची, काय दर पडेल ती. असं आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपण मालकांनी सांगितलं की उन्हाळ्याचे दिवस असलं तरी बगाडाच्या निमित्ताने
मक्याची कणसं ही जरी स्वतःचं रान नसलं तरी दुसऱ्याचं रान विकत घेतलं जातं आणि त्या रानामधून मिळणारं जी वैरण आहे ती बैलांना घातली जाते. कारण याचाच फायदा किंवा बैलांचं शरीर किंवा व्यायाम याच्यासाठी जो आहार शक्य आहे, जो चांगला आहार त्यांना देणं शक्य आहे ते शेतकरी देत असतात. आणि प्रत्येक आजपर्यंत चॅनलच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण एक गोष्ट पाहत आलेलो आहे, मका कधीही बैलांना देणं चांगलं असतं, ते मिळणं थोडंसं कठीण असतं कारण त्या भागातलं वातावरण म्हणा किंवा या सर्व दृष्टिकोनातनं. पण तुम्हाला जितणं शक्य आहे तसं तुमच्या गाय बैलांसाठी आवर्जून त्याचं खुराक देण्याचा तो प्रयत्न करा. कारण बैलांचं वजन असेल, माप असेल, उंची असेल हे वाढण्यासाठी मक्याचा खूप जास्त प्रमाणात फायदा होत असतो मंडळी. आपण अशाच प्रकारची माहिती पाहत राहूया. तर मंडळी, आज आपण बावधनमधील शेतकऱ्यांच्या दावणीला त्यांच्या बैलांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. मुलाखतपेक्षा आजच्या भागामध्ये आपण सर्वात जास्त प्रमाणामध्ये या बैलांकडून लाकूड ओढण्याचा जो सराव करून घेतला जातो, की जो बगाडाच्या दृष्टिकोनातून शेती काम असेल, गाडीला झुपणं असेल, टायरला झुपणं असेल, असे विविध सराव आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण या शेतकऱ्यांच्या येथे पोहोचलेलो आहोत. तर आज आपण ही सगळी जी बैलं हे जे शेतकरी शोधून आणतात, महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून शोधून आणतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बावधन गावामध्ये जे पाहायला येणारे प्रेक्षक किंवा भाविक असतात ते संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातून येत असतात. याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांना त्यांच्या कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमासाठी किंवा त्यांच्या दावणीला मोठ्या मापाची धिप्पाड बैल हवी असतात. आणि अशा प्रकारची जर धिप्पाड बैल जर त्यांना पाहिजे असतील तर त्याचं एकमेव जागा जर कुठली महाराष्ट्रातील असेल तर ते बावधन असतं. त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये आता बावधनचं बगाड झाल्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये पालखी सोहळा असतो. या पालखी सोहळ्यामध्ये देखील मोठ्या मापाची बैलांची गरज असते. कारण पालखी सोहळा हा 200-250 किलोमीटर जाणं आणि येणं हा मोठा प्रवास असतो. त्यामुळे पुणे जिल्ह्यातला शेतकरी देखील बावधनच्या बगाडाला आवर्जून येत असतो. सध्या आपल्यासोबत बावधनचे शेतकरी आहेत. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं नाव आणि सध्या दावणीला किती बैल आहे, काय आणि कुठून आणली ती सगळी बैल? माझं नाव बाळासाहेब गणपतराव कदम. मी ही बैल कर्नाटकातून आणतो. आत्ता मी ह्या बैलांच्या ह्याचा एक खोंड तयार केला आहे घरी. तो आत्ता 4 महिन्याचा आहे. मी दरवर्षी एक बैल घरात तयार करतोच. एक खिल्लार गाय आहे माझ्याकडं आणि ही 3 बैल माझ्याकडं असतात सतत. मी बैल चांगला दिसला कर्नाटकात की मी घेतोच. मला बगाडाची खूप आवड आहे, त्याच्यामुळं मी दरवर्षी बैल हा एक तरी घेतोच. दरवर्षी माझ्याकडे एक बैल बगाडाला अंडो असतो. मी बैल कुठून बी शोधून आणतोच. मंडळी, यांच्याकडून आपण आता बऱ्याच जणांची इच्छा असते की आम्हाला घरी गाय असेल, बैल असेल, खोंड असेल, वळू असेल, याचा खुराक काय असला पाहिजे. चेअरमन, आम्हाला थोडंसं एक सांगा की आता आमचे पाहणारे प्रेक्षक आहेत, एखादा तुमचा खुराकाचा फॉर्म्युला सांगा की हा तुम्ही वापरा. तुमच्या दावणीला बैल खात नसेल किंवा त्याचं शरीर भरून येत नसेल, पाहिजे तसा मनासारखा तयार होत नसेल तर काय केलं पाहिजे त्यांनी? काय नाही, बैलाला वेळच्या वेळी टाईम टू टाईम रतीब व्यवस्थित दिला पाहिजे. एक दिवस जास्त एक दिवस कमी असा देता कामा नाही. एकसारखा रतीब जर ठेवला तर बैल आपोआप तयार होतो. बैलांना खुराक हा आम्ही मका भरडा, गहू, शेंगदाणा पेंड, सोयाबीन, ही डाळ, हरभऱ्याची डाळ असे वापरतो. थोडीशी एक मिनरल मिक्सचर ती पावडर आहे ती थोडीशी चांगली चालती आहे. जनावरांना ती प्रोटीन त्यात आहेत ना, ती चांगली चालती जरा. ती मी ह्या वर्षीच केलं आहे ते, नाही तर मी कधी घरचाच रतीब देत होतो आत्तापर्यंत. ओके मंडळी, तसं पाहायला गेलं तर आता प्रत्येकाला असं वाटतं की समोरचा जो शेतकरी तो काहीतरी त्याला चारत असेल की जे आपल्याला सांगत नसेल. तसं नसतं मंडळी. खरं तर या शेतकऱ्यांचे दिवस रात्र मोठे कष्ट आहेत. आज दावणीला 2 ते 3 बैल सांभाळणं, एक बैल सांभाळणं, त्याच्या मागे असणारा खर्च हा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये असतो. हा खर्च देखील आपण शेतकऱ्यांना विचारूया. चेअरमन, आम्हाला थोडंसं एखादा बैल, आता जवळपास 3 बैल आहेत दावणीला, अंदाजे 2 बैल दावणीला सांभाळायचं, जास्तीत जास्त काही जरी केलं तर किती खर्च आपल्याला येऊ शकतो? 25,000 रुपये महिन्याला खर्च येतो 3 बैलांना. मग बाकी इतर एक बारका खोंड आहे ते, त्यात मिळून सगळं 25,000 ते 30,000 रुपये. खुराक कधी मका नसली तर मका विकत घेणे, वैरण, ह्या पद्धतीवर चालते. आता बावधनचं बगाड येत्या 30 तारखेला आहे. त्या 30 तारखेच्या दिवशी कशा प्रकारचं वातावरण आम्हाला, सोमेश्वराचं मंदिर असेल किंवा शेतातनं बगाड ओढताना कशा पद्धतीचं वातावरण आम्हाला पाहायला मिळेल? वातावरण तुम्हाला तिथं गेल्याशिवाय एक नंबरचं वातावरण होतं. आम्हाला इथं काय नाही, पण तिथं एकदा बगाडात गेले आमच्यातले सगळे की वातावरण असं वाटतं की दिवसभर इथनं हीच करू नये येत ना असं वाटतं. पण लोकांना बगाड बघायचं असतं, त्याच्यामुळं आम्हाला जरा लवकर यावं लागतं.
मंडळी, बावधनचं बगाड येत्या रंगपंचमीला आहे. त्या दिवशी सर्वांना विनंती आहे की हे बगाड खरं तर प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहण्यामध्ये जास्त तिथला जो आनंद आहे तो सोहळा खरंच वेगळा सोहळा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बावधनचं बगाड काही प्रमाणामध्ये शेतातून वावरातून येत असतं आणि काही प्रमाणामध्ये जेव्हा गावाकडे जेव्हा ते यायला चालू होतं तेव्हा काही प्रमाणात डांबरी रोडवरून येत असतं. पण शेतामधून जेव्हा बैल घेऊन येत असतात तेव्हा खरंच ते खूप पाहण्यासारखं असतं. मंडळी, आपल्याला आत्ता ज्या शेतकऱ्यांशी बोललो त्यांचा मुलगा देखील येथे आहे, पुण्यामध्ये शिकायला आहे तो. आपण त्याच्याशी चर्चा करूया. आज या मुलाखतीच्या माध्यमातून एक गोष्ट देखील तुम्हाला नक्की सांगायचं आहे की जरी तुमच्याकडे दावणीला बैल असतील, गायी असतील, पण तुम्ही तुमचं शिक्षण असेल त्याच्याकडे पण लक्ष द्या. ते देखील महत्त्वाचं आहे. कारण आज नुसतंच ह्याच्या नादाने आज काही जणांना म्हणतात की मुलं ह्या नादाने शिक्षण सोडतात आहे किंवा हे करतात आहे, असं पण नाही. याचं एक उत्तम उदाहरण सध्या आपल्यासोबत आहे. सुयंग, नमस्कार. सध्या तू आम्हाला काय करतोय आणि कुठल्या शहरामध्ये शिकतोय, काय करतोय, सगळी माहिती दे. नमस्कार, मी सुयोग बाळासाहेब कदम. मी आत्ता पुण्यात सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी शिकतोय. बी सिव्हिल इंजिनिअरिंगला शिकतोय. आता तू तिकडं शहरामध्ये शिकतोय, बरेचसे 2-3 वर्ष झाले तुझं शिक्षण तिकडे चालू आहे. मग आता तरी पण बावधन बगाडाच्या निमित्त घरी दावणीला असलेले बैल ह्यांची ओढ तुझी कायम आजही आहे का? हो, कायम ओढ आहे. का की खानदानीच नाद आहे, त्याशिवाय सुटणार नाही आहे. हा नाद कधी सुटणार नाही हे सांगू शकतो. तर मंडळी, हा एक या शिक्षणाच्या संदर्भातला भाग होता. अजून एक गोष्ट, मागे आपण काही दिवसांपूर्वी मुलाखत घेत होतो, असेच आता आपण येथे पाहतोय की बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग येथे आहे. तर एका आम्ही शेतकऱ्याच्या मुलाला विचारलं की आज येथे शर्यत आहे पण तू का नाही आहे त्या शर्यतीमध्ये सहभागी. तर त्यांनी सांगितलं की मी नुकतंच वडिलांच्या जागेवरती नोकरीला लागलेलो आहे आणि हे वर्ष माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं त्या शर्यतीच्या ह्याच्याने कुठली दुखापत होऊ नये, काही होऊ नये, यासाठी मी यंदाच्या वर्षी शर्यतीमध्ये सहभाग घेणार नाही आहे. तर अशाच प्रकारचा हा तरुण वर्ग आहे की तो त्यांचं काम, धंदा, त्यांची शेती सर्व सांभाळून खरं तर हा नाद जपत असतो. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. मालक, नमस्कार. आम्हाला तुमचं नाव सांगा आणि काय करताय सध्या ती माहिती द्या. आदित्य अंकुश निकम, वाघजावाड्यात राहतो. आत्ता नोकरीसाठी MIDCत. आत्ता फशी होती, कळलं की लाखोडे, तेवढ्यासाठी सगळा उद्योग सोडून घरी आलो. ओके. मंडळी, एक या शेतकऱ्यांचं एक विशेष गोष्ट ही पण आहे, कामावरून आल्यानंतर माणूस आता नुकतंच फर्स्ट शिफ्ट करून आला, दमला असेल थोडंसं. आता जवळपास 4-4:15चा टाईम आहे, थोडं तरी ऊन जास्त आहे म्हणूया आपण, पण तरी प्रत्येक जण येण्याचा प्रयत्न करत असतो. कारण हा नादच असा आहे की जो शेतकऱ्याला शांत बसून देणारा नाही आहे. मालक, नमस्कार. नाव सांगा आणि सध्या दावणीला काय आहे तुमच्या? माझं नाव सूरज भानुदास शिंदे. मी बावधनचंच आहे. आता 2 आहेत आपल्याकडे बैल. 2 बैल आहेत. हो. 2 बैल सांभाळणं साधी गोष्ट आहे का थोडंसं अवघड काम आहे? तसं अवघडच आहे आत्ताच्या दृष्टिकोनातून, पण तसं काय आम्हाला योग्य वाटतंय, आम्ही सांभाळतो व्यवस्थित. मंडळी, बावधन गाव म्हणलं की बगाडाचा सगळ्यात मोठा आनंद आणि उत्साह प्रत्येक कुटुंबाच्या दावणीला असतो. मालक, नाव सांगा तुमचं? गणेश लोंढे. गणेश, काय करता तुम्ही? मी ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, महिंद्रा कंपनी आहे पुण्यात. ओके. आणि मग आता बावधन तुमचं प्रॉपर गाव? बावधन. मग आता किती दिवस सुट्टीसाठी आलाय? एक 15 दिवसासाठी आलोय. बरं. तर मंडळी, अशा प्रकारे आपण ही मुलाखत पाहिली. आता आपण या मुलाखतीतला सर्वात मुख्य भाग म्हणजे की ज्या बैलांना टायर ओढणं असेल किंवा टायरच्या बरोबर लाकूड ओढणं असेल या संदर्भातली माहिती घेऊया. काही तरुण वर्ग आपले मित्र येते आहेत, ते थोडेसे पळतात आहेत लांब लांब, तर त्यांना माझी विनंती थोडंसं पुढे या. मालक, या इथं पुढे. मालक, नाव सांगा? साईनाथ सूर्यकांत दोरके. काय करता मालक? मी जॉब करतो. कुठे? इथंच बावधनमध्ये. काय, कुठली कंपनी? गारवारीमध्ये. आता सध्या काय दावणीला तुमच्या? आमच्याकडे सध्या तर काय नाही आहे, एक गाय फक्त केलं जाते. बरं. तर मंडळी, एक गोष्ट ही पण सांगायला आवडेल की आता ह्याच्यातले बरेचसे मित्रमंडळी असे पण आहेत की ज्यांच्या दावणीला कदाचित काही नसेल किंवा एखाद्याकडे बैल नसेल, गाय असेल, पण हा खिलारचा नाद एक मंडळी असा आहे की हा नाद नाती जपणारा आहे.
एकमेकांचं कुटुंब जपणारं आहे, कारण ह्याच्याने माणुसकी खूप टिकून आहे. म्हणून बैलगाडा शर्यतबंदी उठणं का महत्त्वाचं आहे, तर याचं मुख्य कारण हेच आहे. कारण जरी आज एखाद्या शेतकऱ्याच्या दावणीला इथे बैल पळवण्याचा, त्यांना मेहनत सराव देण्याचा कार्यक्रम होत असला तरी हे बाकीचे सगळे आपले बांधव आहेत, बाकीचे मित्रमंडळी आहेत, ती खास या एका शेतकऱ्यांच्या बाकीच्यांना मदतीसाठी किंवा सरावासाठी येथे आलेली आहेत. तर आपण या खेळाला आता थोड्याच वेळात सुरुवात करत आहोत. तर पाहूया मंडळी अधिक माहिती आजच्या भागात. अशा पद्धतीने आपण या 2 बैलांचा सध्या सराव पाहिला आणि कशा पद्धतीने यांनी त्यातला डाव्या खांदीच्या बैलाच्या मध्ये कशा पद्धतीने एक गरमपणा होता किंवा काही या गोष्टी आपण या सध्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या. एखादा बैल बळवल्यानंतर देखील मरस तोपर्यंत त्यांच्या अंगामध्ये कायम ती रग, कायम तो गरमपणा, कायम तो नातखुळापणा कायम राहू शकतो, कारण ते त्याच्या रक्तातच कायम असू शकतं. आणि आता अजून एक दुसरा बैल येथे झुपताना आपण पाहतोय. आता दुसरा बैल झुपत असताना आत्ता ज्या बैलाचा आपण उल्लेख केला तर कदाचित त्या बैलाला परत एकदा फेऱ्यामध्ये ठेवणार आहे. त्याच्यासोबत एक दुसरा बैल झुपला जातोय. एखादा बैलाचा दम जास्त असेल, चांगला जास्त मोठा असेल तर नक्कीच त्याला 1-2 फेरे तरी जास्त काढलेच जातात. मंडळी, बावधन गावातले काही गावकरी आपल्या सोबत आहेत. आपण प्रत्येकाकडून काही ना काही वेगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण बावधनचं बागाड हे एवढं मोठं प्रमाणामध्ये आहे की जे बऱ्याच जणांना येथे येऊन जर बघायला शक्य होत नसेल तर त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच उपयोगाची होईल. मालक नमस्कार, आम्हाला थोडंसं हे सांगा की आपलं जे बागाड असतं त्या बागाडाला किती बैलं झुपली जातात आणि ती बैलं कोणकोणत्या कुटुंबांची, गावकऱ्यांची, भोसले तरफ, पिसाळ तरफ किंवा किती कुटुंबांची असते ती माहिती द्या. हे गाव तसं पाहायला गेलं तर दोन भागामध्ये विभागले गेले, म्हणजे एक भोसले तरफ आणि पिसाळ तरफ. पिसाळ तरफचा जर का जागेवरती मान असला तर त्यांचे 12 बलुतेदार, वाडी आणि पिसाळ कंपनी अशी मिळून 12 बैलं झुपली जातात. त्याचप्रमाणे भोसले सुद्धा वागजायवाडीची बैले असतील, आमच्या कदम बंधूंचे असतील, भोसले बंधूंचे असतील, असे सगळे चांगली नेटकी बैलं, 1 नंबरची बैलं ही जागेवरती झुपली जातात. आणि तो मान आम्हाला भोसले तरफ आणि पिसाळ तरफ असा 2 तरफात विभागलेला आहे. जेव्हा बैल झुपली जातात तेव्हा ती बैल डांबरीवरती जेवढी समजा 6 जोड्या असतील तेवढ्या 6 जोड्या वावरात पण तेवढ्याच असतात का? नाही, वावरामध्ये जास्त असतात जोड्या. 14 बैल वावरामध्ये
7 जोड्या आम्ही झुपतो. आणि जर का जास्त जास्त मोठं ताकदीचं वावर किंवा नांगरलेलं वावर ओलं वावर असलं तर त्याच्यात आणखीन जोड वाढवतो आम्ही. जेव्हा काढतो जेव्हा धुर्वीची बैल बगाड ओढतात तेव्हाच पुढच्या बैलांना सोपं जातं का, कसं असतं, म्हणजे काय कॅल्क्युलेशन असते? पुढच्या बैलांनी ज्या वेळेला म्हणजे ताकद लावतात त्यावेळेला धुर्वीला सोपं जातं आणि धुर्वी जोमानं निघते. ओके. एखाद्या मालकाची शेतकऱ्याची बैल झुपली तर त्यांनी किती अंतर पार करायचं असं काय ठरवलेलं असतं का तुम्ही? एक 100 मीटरचं अंतर असतं. एका खुत्याला एका मालकाला आम्ही 100 मीटरचं आम्ही एक अंतर देतो. तिथपर्यंत गेल्यानंतर त्यांनी सोडून दुसऱ्या ह्यानं झोपायची. एकाडे पद्धतीने झुपतो. भोसले तर पण एकदा झोपायची, पिसाळ तर पण एकदा झोपायची. मग याच्यामध्ये आपण ते 100 मीटरचं अंतर किंवा काय आपण असं पण म्हणू शकतो का त्या बैलांनी निघाल्यानंतर त्यांच्या एका दमात जेवढं अंतर पार केलं तेवढं अंतर पार केलं जातं असं? हो हो, होऊन जातं. ते 100 मीटर त्यांना कमीच असतं, पण तिथपर्यंत आपण त्यांना एक लिमिट ठेवतो. ओके, खूप खूप धन्यवाद मालक. तर मंडळी, अशा तर प्रकारे आपण सध्या कशा पद्धतीने ही बैल झुपून कशा पद्धतीने काम चालतं किंवा काय या संदर्भात माहिती घेतली. याचं व्हिडिओ चित्रीकरण आपण येत्या काही दिवसामध्ये पाहणारच आहोत मंडळी. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.